नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. परत एकदा आलो आहे गावाला आणि खूप दिवसानंतर गावाला आलो आहे. तो काय काय चेंजेस तुम्हाला गावामध्ये म्हणजे शेतामध्ये दिसत आहेत. हे बघा, हे गव्हाच्या पेंड्या आहेत, त्या अजून सोंगायच्या बाकी आहे. गहू काढायचा बाकी आहे आणि हे बघा अजून पण पाणी आलेलं आहे. नेक्स्ट म्हणजे सुकलेली होती नदी, पण आता परत एकदा पाणी आलं होतं, ते पण चाललं आहे आता. आणि इकडे बघा शेत झालेले आहे रिकामे आणि काय काय चेंजेस आहे बघा. कांद्याला डोंगळे आलेत. आजीचं हे वाट शेत तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. इथं हे बघा घर नवीन दिसतं आहे मस्तपैकी. आणि इकडं सोलर आम्ही लावलेलं आहे, सोलर सिस्टम लावलेली आहे. इथं ही पत्र्याची शेड ही नवीन झालेली आहे. घराचा कलर नवीन झालेला आहे. खूप काही चेंजेस झालेले. परत हे फेन्सिंग नव्हतं तर हे नवीन फेन्सिंग झालेलं आहे. खूप सारे चेंजेस झालेले आहेत आणि असं कडक उन्हाचं वातावरण आहे. तर इकडं काय चालू आहे, पप्पांचं हेच नांगरण्याचं काम चालू आहे. आणि इथं हे बघा लसूण पण आलेलाच आहे, थोडं बाकी. आणि हे काय होतं इथं, तर हे लावलेले होते ॲपल बोरांचे झाडं, त्यांना पण पाणी द्यावं लागेल थोड्या दिवसांमध्ये. शेतामध्ये मोटर चालू केली होती पाणी भरायला, कारण खूप दिवस झाले होते लसणाला पाणी नव्हतं, कांद्याला पाणी नव्हतं आणि इकडं झाडांना पण पाणी नव्हतं. पाणी मारून घेऊया. हे बघा मित्रांनो, आमच्या शेतातलं गहू एकच पोतं झालेलं होतं. हे बघा एक पोते गहू असे दिसत. आणि सूर्य मावळण्याची वेळ झालेली होती. एकदम भारी वातावरण झालं होतं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि एकदम सुंदर वातावरण. आणि दिवस कधी गेला काहीच कळालं नाही. चला तर मित्रांनो, दिवस गेला कळालं पण नाही. पप्पा दिवसभर नांगरतच होते. ती एक पेंडी पडली, ती उचलून न्यायची घरी आणि असंच दिवस मावळून गेला. चलो, तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.